पूर्व विदर्भमध्ये होत असलेल्या 5 लोकसभा निवडणुकीसाठी आज साकोली इथं जे काँग्रेसचे नेते आहेत राहुल गांधी यांची सभा होणार आहे। आपल्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आहेत। भाऊ, काय सांगाल, मोदींच्या 2 सभा झाल्या, त्याच्यानंतर आता राहुल गांधींची सभा इथं पहिलीच सभा होती महाराष्ट्रातली, किती प्रभाव पडेल या सभेनंतर? मोदींच्या सभेला किती रिस्पॉन्स होता तुम्ही आपण पाहिलेलं आहे। त्या ठिकाणी पैसे देऊन लोकांना आणलं गेलं होतं आणि मोदीची जेव्हा भाषण सुरू होतं तर लोक उठून जात होते। ठीक आहे, चॅनलनी त्यावेळेस दाखवलं नाही, पण ते आमच्याजवळ व्हिडिओ आहेत। पण राहुलजींच्या या सभेला स्वयंपूर्तने लोक येताना आपण पाहणार आहोत। मोठी सभा होणार आहे। विदर्भातल्या 5ही ज्या लोकसभा आहेत त्या लोकसभेवर एक मोठा मेसेज जाणार, विदर्भातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये या सभेचा मेसेज जाणार आहे। राहुलजींनी ज्या 5 गॅरंटीज शेतकऱ्यांसाठी असेल, महिलांसाठी असेल, युवकांसाठी असेल, गरिबांसाठी असेल, ज्या गॅरंटीज दिल्या त्याच्यावर जनतेचा विश्वास आहे आणि या देशाची लोकशाही आणि संविधानिक व्यवस्था जी धोक्यात भाजपने आणलेली आहे त्याच्याबद्दल प्रचंड चीड लोकांच्या मनात आहे। महागाईपासून सर्वसामान्य लोक परेशान आहेत, बेरोजगारीपासून सगळे परेशान आहेत, शेतकऱ्यांचे हाल अपेष्ट करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामुळे जनतेचा विश्वासच हा राहुल गांधींच्या प्रती आपल्याला पाहायला मिळते। राहुल गांधीच आज आम्हाला सगळ्यांना तारू शकतो, हा विश्वास जनतेच्या मनात आहे। आज राहुल गांधीची सभा आणि उद्या लगेचच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे, कसं बघता याच्याकडे? स्वागत आहे त्यांचं। मोदी मागच्या काळात आले ते हारून गेले, आता अमित शहा येतात ते हारून जातील, याच्यात काही शंका नाही। आले तर त्यांचं स्वागतच आहे। शेवटचा प्रश्न, काल जे पी नड्डा आले होते, त्यांनी काँग्रेस पक्षाचे अनेक घोटाळ्यांचे नाव घेतले आणि सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीका केली आणि विरोधकांना म्हटलं की अर्धे जेलमध्ये आहेत तर अर्धे बेलवर बाहेर आहेत, असं म्हटलं त्यांनी, कसं बघतं त्याच्याकडे? गेल्या 10 वर्षापासून नव्हे तर गेल्या अनेक वर्षापासून गांधी परिवारावर आणि नेहरू परिवारावरच टीका करून भाजप मोठी झालेली आहे। तुम्ही 10 वर्षात काय केलं एवढं तर सांगा। ते सांगण्यापेक्षा इथं लोक किती होती? एका भाजपच्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष ते आहेत, जगातला सगळ्यात मोठा पक्ष भाजप आहे, त्याचे मेंबर आहेत असं म्हणतात मिस कॉलवाले। तिथं लोक किती होती? 2000ही लोक नव्हती। मग आता जे पी नड्डांनी काय बोलावं काय नाही, जन्मत त्यांच्या पाठीशी राहिलेलं नाही। त्यांनी काय बोलावं आयफळ ते काय, काल तिथं लोक न पाहिल्यामुळे त्यांना चीड आली आणि राग कोणावर काढायचं तर काँग्रेसच्या नेतृत्वावर करायचा, एवढंच त्यांच्याजवळ बाकी आहे। तर त्याला काय, त्याला फार मनावर घेण्यासारखं काही नाही। तर होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले। देवेंद्र डहांगणाले, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।